500 रुपया 500 500 रुपया 550 रुपया 800 रुपया 950 रुपया 951 रुपया 952 रुपया 960 रुपया 960 रुपया 961 रुपया 965 रुपया 967 970 रुपया 971 रुपया 980 रुपया 985 रुपया 986 990 रुपया 990 रुपया 991 कांद्याचे दर कोसळल्याने संतप्त शेतकरी रस्त्यावर, वाहतूक ठप्प. देवळा मंगळवार रोजी सकाळी उमराणे येथे 10 वाजता खाजगी रामेश्वर कृषी मार्केट खारीफाटा येथे कांद्याच्या लिलावास प्रारंभ झाला. मात्र शेतकऱ्यांच्या अपेक्षेच्या विरुद्ध फक्त सरासरी 600 ते जास्तीत जास्त 1000 प्रति क्विंटल दर मिळाल्याने शेतकरी संतापले. अल्पभावामुळे शेतकऱ्यांचा संताप उफाळला. वर्षभर राबून केलेल्या मेहनतीला न्यायभाव न मिळाल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली. उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे अडचणीत आले आहेत. शासनाचा कारभार व उदासीनता या विरोधात शेतकऱ्यांनी आक्रोश व्यक्त केला. दरांची घोषणा होता शेतकऱ्यांनी रस्त्यावर धाव घेत जोरदार घोषणाबाजी सुरू केली. कांद्याने भरलेला ट्रॅक्टर रस्त्यावर ओतून टाकण्यात आला. या प्रकारामुळे दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. परिसरात मोठी गर्दी उसळली व वातावरण तंग झाले. प्रशासन व पोलिसांची धावपळ. घटनास्थळी लगेच महसूल विभाग, पोलीस यंत्रणा दाखल झाली. निवासी नायब तहसीलदार बबन अहिराव, सर्कल गजानन डोके, देवळा पोलीस ठाण्याचे निरीक्षक सार्थक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज कुवर, कैलास गुजर, गायकवाड सोनवणे आदी अधिकारी घटनास्थळी दाखल झाले व परिस्थिती नियंत्रणात आणली. शेतकऱ्यांची भूमिका. आंदोलनावेळी उमराणे येथील प्रतिष्ठित शेतकरी धर्मा अण्णा देवरे, बाळू अण्णा देवरे, नंदन देवरे, प्रहारचे हरसिंग ठोके, रत्नाकर देवरे, भाऊसाहेब देवरे यांच्यासह तालुक्यातील व परिसरातील अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन प्रशासनाकडे सादर करण्यात आले. यावर निवासी नायब तहसीलदार बबन अहिराव यांनी हे निवेदन तातडीने वरिष्ठ प्रशासनापर्यंत पोहोचवले जाईल असे आश्वासन दिले. आपण जे निवेदन दिलेलं आहे निवेदन 100% आज शासनाकडे कलेक्टर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आम्ही आपल्या भावना आपण हा जो शांततेत रास्ता रोको केलाय रस्ता मोकळा करावा ही आपली विनंती. यानंतर शेतकऱ्यांनी रस्त्यावरची वाहतूक मोकळी करून आंदोलन मागे घेतले. एस9 टीव्ही न्यूज साठी शरद पवार, चिंचवे. तुमचं नाव सांगा. माझं नाव बाप्पू रामदास गांगुर्डे, कानडगाव. हो. काय झालं मार्केट आज तुम्हाला रस्त्यावर येण्याची वेळ का आली? रस्त्यावर येण्याची वेळ अशी आहे, शेतकऱ्यांना वास्तविक पाहता हा कृषी प्रधान देश म्हटला गेला आणि शेतकऱ्याला ही वेळ यायला नको. पण शेतकऱ्यांनी जो विश्वास टाकला, कारण की ज्यावेळेस आपलं सरकार आलं म्हणजे आपण स्वतंत्र झालो, स्वतंत्र काळापासून आपल्याला जी चुकीची काही गोष्टी मिळत होत्या शेतकऱ्यांनी मग त्याच्यात बदल करण्याचं ठरवलं, जेणेकरून 2014 पासून तो बदल सुद्धा केला शेतकऱ्यांनी सत्तेमध्ये. पण त्या ज्या लालचे ज्या अभिलाषेपोटी म्हणा किंवा ज्या गरजेसाठी जो बदल केला, पण जे झाड लावलं त्या झाडाचं जे फळ आहे ते फळ त्या पद्धतीने मिळत नाही आता. कारण की आपल्या सर्वांनी का बदल केला होता की आपल्याला या सरकार आपल्याला काहीतरी शेतकऱ्यांचं कैवारी बनल ही आशा आपल्या सर्व शेतकरी बांधवांकडे होती आणि त्या पद्धतीने खालून पासून तर वरपर्यंत बदल केला. आणि जी आशा होती वास्तविक पाहता हा नाशिक जिल्हा असेल, महाराष्ट्र राज्य असेल, हा कृषी प्रधान देशामधला एक गाभा आहे. कारण की सर्व प्रकारची पिकं नाशिक जिल्ह्यामध्ये फार द्राक्षे असेल, तुमचे आले कुठल्याही पीक घ्या आणि मुख्यतः सर्वसामान्य शेतकऱ्याचं मजुरी करणारा शेतकरी सुद्धा कांदा पिकवतो. तर त्याला आशा असती तर याचे तुम्हाला काहीतरी 2 रुपये मिळतील आणि त्याच्या घरचं हे पीक पिकवताना शेतकरी कशा पद्धतीने राबतो हे पण सांगतो मी तुम्हाला. कारण की तो त्याच्या एवढ्या मुलाला सुद्धा सांगतो तर त्या मुलाला सुद्धा आशा असती तर आपल्याला काहीतरी मिळेल. ते मुलगा रात्रीचे पहाट करतं, रात्रीचा दिवसा शाळेत जातं, रात्री बापाबरोबर बारे देऊ लागत. कशासाठी करतो ही गोष्ट तर त्याला माहिती का आपण काहीतरी आपल्या घराला काहीतरी हातभार लागेल ह्या पिकातून. पण गंमत अशी उलटी घडू राहिली या 4-2 वर्षापासून तर जे करायला जातं ते उरफट पायावर दगड येऊन पडू राहिलं. तर ह्या कारणाला कारण असं आहे, ही गोष्ट घडण्याला कारण असं आहे की सरकारनं शेतकऱ्यांविरोधी जे धोरण अंमलवलं जातं, शेतकऱ्यांविरोधी धोरण अवलंबू नये असं आमची सर्व शेतकऱ्यांची
विनंती आहे आणि विनंती वजा आम्ही समजा असं शासनानं म्हणू नाही का शेतकरी काही करू शकत नाही. आम्हाला माहिती आहे लाल बहादूर शास्त्रींनी सांगितलेलं आहे या देशाला फक्त जय जवान आणि जय किसान. पण ही गोष्ट तुम्ही नुसते म्हणतात, पण अंमलात आणायचं जर ठरवलं, आम्ही जर आज ठरवलं सर्व गोष्टी आम्ही बंद करू शकतो. आमच्या जवळ फार कुठली गोष्ट आहे, तुमच्या घरामध्ये सगळं खाण्यापिण्याचं काय असं किती मोठं गव्हर्नमेंट नोकरीवाला असू द्या, पण त्याला जे अन्नधान्य आहे त्याच्या मुलाबाळापासून सगळ्या गोष्टीपासून तुमची औषधं पण कशापासून बांधता, सर्व आमच्या शेतीतल्याच मालापासून बांधता. औषधं सुद्धा सगळं आमच्या शेतकऱ्यांचं आहे. आणि एवढ्या गोष्टीसाठी जर शेतकऱ्याचं असून जर तुम्ही शेतकऱ्याच्या मुंडीवर पाय देत असाल तर शेतकरी ही गोष्ट कदापि सहन करणार नाही. याच्यासाठी आपण सर्व शेतकऱ्यांनी एक व्हायचंय. पहिला मुद्दा आपला बाप शेतकरी, आपला आजा शेतकरी, आपली वंश परंपरा शेतकरी, आपली जात शेतकरी. ज्या वेळेस तुमची जात शेतकरी हे तुमच्या ध्यानात येईल प्रत्येकाच्या, नाही तर हा जातीचा त्या जातीचा जर म्हणला तर आपला सत्यानाश झाला. पहिली आपली जात शेतकरी हे प्रत्येक शेतकऱ्यांना लक्षात ठेवायचं. आणि वर्षभर कष्ट करून अक्षरशः 4 रुपये ते 5 रुपये दराने कांदा विकावा लागतोय. हे शासन शेतकऱ्यांच्या जीवाशी थट्टा करताय का? याबाबत काय सांगाल? ही थट्टाच आहे. जर मला एक सांगा, उत्पादन खर्च त्या गोष्टीचा निघत नाही. जर उत्पन्न मला एक सांगा, आमची जुन्या लोकांची म्हण आहे 4 आण्याची कोंबडी 12 आण्याचा मसाला. म्हणजे ते पिकवायला जो खर्च येतो त्याला 12 आणे लागते आणि मिळते 4 आणे. मग हे 4 आणे काय कामाचे आमच्यावाले? आमच्या जमिनी याच्यामुळे काय होतं, कर्जबाजारीपणा होतो. कर्जबाजारी झाल्यानंतर जमीन कोणातरी मोठ्याच्या मग त्याला गहाण द्यायची, बँकेला नजर गहाण करायची, कर्ज घ्यायचं, ते कर्ज नाही थकलं मग ते पुन्हा तो माणूस शेतकरी कशा जातो, तो वेटीत जातो. त्याची संपूर्ण परिस्थिती, त्याचं कुटुंब मागासले जातं. मग त्याच्यामुळे काय होतं, त्याच्या मुलाबाळाला चांगलं उच्च शिक्षण बी नाही घेता येत याच्यामुळं, शिक्षणापर्यंत. मग त्याच्या मुलाबाळाला मग याच्यामुळे काय होतं तर शिक्षण सगळ्या गोष्टीला तो शेतकऱ्याचा मुलगा शेतकरी मागासलेलं पण त्याला स्वीकारावं लागतं. तुमचं नाव सांगा. माझं नाव बाळासाहेब देवराम देवरे उमराम. आज जर बघितलं तर शेतकरी मोठ्या प्रमाणात या रस्त्यावरती येऊन रस्ता म्हणजे तीव्र आंदोलन या ठिकाणी चढतोय. खरं तर बघायला गेलं तर शेतकऱ्याने रक्ताचं पाणी करून जो कांदा पिकवलेला असतो तो आज 4 ते 5 रुपये दराने अतिशय कमी दराने विकला जातोय. आणि नक्की शासन याची शेतकऱ्याची थट्टा करता का, याच्याबद्दल काय सांगणार? आज हे सकाळीच अचानक आक्रोश आंदोलन का करण्यात आलं की हा माझा कांदा हा अतिशय चांगला कांदा होता. ज्या वेळेस मी काढला रात्री 12 दिले, आता सांगायचं म्हणजे हुंदूक दाखवून येतो अशी परिस्थिती आमची झालेली आहे. ह्या कांद्याला जर 200 रुपये बाजार मिळत असेल तर आम्ही आमच्या मुलाबाळांचं कसं जगायचं, कसं करायचं, शासनाला याची जाग आली पाहिजे. कमीत कमी शासनाने 3000 रुपये भाव दिला पाहिजे. आता याचे नुकसान झालेलं आहे, याला 9000 रुपये 500 रुपये काय आहे ना, त्याला तातडीचं अनुदान देऊन आमचं जीवन शासनाने जगवलं पाहिजे. आणि शासनाने आमच्याकडे चांगल्या पद्धतीने हा जगाचा पोशिंदार आहे, हा सर्व पिकांमध्ये अग्रेसर आहे. आणि मग हे शासन आमच्याकडे का दुर्लक्ष करतं हे या ठिकाणी सांगण्यासारखं. एकीकडे जर बघितलं तर शासन म्हणतं की आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने ठामपणे उभं आहोत, परंतु या ठिकाणी दर कोसळतात. वर्षभर शेतकरी कष्ट करतो आणि आज खरं तर बघायला गेलं तर 2 पैसे त्याच्या खिशात पडणारे असतात, परंतु अशा ठिकाणी निर्यात बंद केली जाते. हा आघात म्हणायचा का, काय सांगाल? नाही, शासनाचं चुकीचं धोरण आज 4-5 वर्षापासून आपण बघतोय की एनसीएफसी आणि नाफेड याद्वारे जो कांदा गोळा केला जातो तो मार्केटात गोळा केला जात नाही, तो बाहेरून गोळा केला जातो. आणि तो कांदा बंपर साठा त्यांच्याकडे असल्यामुळे आम्ही भाव वाढण्यासाठी तो कांदा ठेवलेला आहे. आणि त्याच भरोश्यावर ह्या कांद्याची आज माती मोलावसं झाले, तो कांदा जर बाजारात गेला, शेतकऱ्याचा कांदा कोणीच खात नाही, त्याच्यामुळे आज ही परिस्थिती निर्माण झाली. नक्कीच 20 रुपये किलो म्हणजे 10-20 रुपये क्विंटलने कोणी घेत नाही. चांगल्या कांद्याला 900 रुपयाच्या पुढे बाजार जात नाही. सरासरी 900 रुपयाचे आज हप्ता झाले कांद्याला बाजार आहे. मग या शासनाचं धोरण आहे कुठे? शासनाचं धोरण गिराईकाला पोसायचं आहे का शेतकऱ्याला मारायचं आहे? आणि मुद्दा काय होता, मी तर या मताचा आहे 2 लाख टन घेताना
तुम्ही 5 लाख टन घ्या, 10 लाख टन घ्या, पण समुद्रात टाकून द्या ना, मिळेल शेतकऱ्यांचा पैसा, शेतकऱ्याला पैसा, तोच माल तुम्ही मार्केट विकता. वेळोवेळी 2 पैसे शेतकऱ्याला कुठेतरी मिळायला लागतात. त्याच वेळेस शासन वेळोवेळी 2 पैसे कुठेतरी शेतकऱ्याला मिळायला लागतात आणि प्रशासन, शासन असेल हे कांद्यावरती निर्यात बंदी लादतात आणि नक्की शेतकऱ्यांचा गळा घोटतात का? नक्की याच्या संदर्भात काय? 100% तसाच प्रकार आहे. कारण त्यांना माहिती आहे. आता तुम्हाला एक साधं शासनाचं उदाहरण सांगतो. लोकनिहाय मतदारसंघ झाले, लोकनिहाय म्हणजे संख्यानिहाय मतदारसंघ झालेत. मतदारसंघात आजही मुंबईचे आमदार सगळ्या शहरांचे जर आमदार जोडले तर शासनाचं एक म्हणजे बहुमत तयार होतं. आणि म्हणून शहराच्या लोकांनाच कांदा स्वस्त द्यावा किंवा शेतकऱ्यांचा माल स्वस्त द्यावा. कारण इथं शेतकरी एकजूट होत नाही. प्रत्येक शेतकरी प्रत्येक पार्टीला आहे आणि म्हणून त्याचा फायदा शासन उचलतंय. आणि म्हणून शासनाचे हे धोरणच चुकीचे आहेत. ठाम भूमिका घेतली पाहिजे की प्रत्येक माल 100 रुपये खर्च झाला तर त्याला कमीत कमी 120 रुपये का 125 रुपये भाव मिळाला पाहिजे. त्याचा खर्च करून त्याला 5-50 रुपये दाम दुप्पट दुगना करूंगा. कोणाचा शब्द होता 2014 मध्ये? दुगना, तुम्हारा उत्पन्न दुगना करूंगा, माननीय मोदी साहेबांचा शब्द होता. काय झालं दुगना शब्द? सांगा शेतकऱ्यांनी, झाला का दुगना पैसा? दुगना पैसा झालेला नाही. म्हणून शासनाने सरकार काही कामाचं नाही. जर सरकार आहे पुढच्या वेळी सरकार आम्ही पाळू. तुम्हाला सांगतो पाळायचे आम्हाला. मागच्या वेळेस शेतकऱ्याला अन्याय होतोय. शेतकऱ्यांच्या कांद्यानेच यांचं सरकार पाण्यावर आणून टाकलं होतं. आज करून गेलं ते सरकार, तेच सरकार आहे. त्यांनी कृपया हात जोडून माझी या शेतकऱ्यांच्या विनंती आहे की कुठेही या शेतकऱ्यांच्या भावना ओळखा, एवढी मी या ठिकाणी विनंती करतो. सरकार पुढे मी बीजेपीचा कार्यकर्ता आहे आणि सरकार पुढे आम्ही पाडणारही सर्व शेतकरी वर्ग. नक्कीच आपण जर बघितलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा उद्रेक होताना आपल्याला बघायला मिळाला आहे. या ठिकाणी जोरदार घोषणा त्यांनी दिलेल्या आहेत. आता नक्की पुढे काय निवेदनाद्वारे प्रशासनाला कळवलं जातं हे बघणं गरजेचं ठरणार आहे. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.